Welcome you all dear students. In this video we are going to learn the brainstorming activity from the lesson The Cop and the Anthem written by William Sidney Poulter. Students, if you haven't subscribed this channel, please subscribe the channel to get notification of all educational videos. So let's begin brainstorming activity 1.3 The Cop and the Anthem written by O. Henry. First question A1. Discuss with your partner and find out the different ways in which Sophie tried to get arrested. The first one is given. या पाठामध्ये आपण बघितलं की सोफीला तुरुंगात जायचं असतं आणि त्यासाठी तो वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतो. ए. ट्राईड टू एंटर अ लक्झरियस कॅफे. तो सुरुवातीला एका लक्झरियस कॅफेमध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करतो. बी. टूक अ स्टोन अँड डॅश्ड इट थ्रू द फ्लेड ग्लास ऑफ द विंडो ऑफ अ शॉप. एका दुकानाच्या खिडकीच्या ग्लासवर तो स्टोन डॅश करतो म्हणजे दगड मारतो. सी. एंटर्ड इन टू द रेस्टॉरंट, कन्झ्युम फूड अँड टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट ही हॅड नो मनी. त्यानंतर तो एका रेस्टॉरंटमध्ये जातो आणि त्या ठिकाणी तो फूड खातो आणि नंतर वेटरला सांगतो की माझ्याकडे कुठलेही पैसे नाही. डी. began to yell drunken gibberish before a foolish man in front of a glittering theater. झगमगाट असलेल्या थिएटरच्या समोर बसलेल्या पोलिसमॅनकडे पाहून सोफी जणू काही दारू पिलेला आहे असं समजून गिब्बेरिश भाषेमध्ये तो काहीतरी बोलतो, ओरडतो आणि त्या पोलिसाचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न करतो. ई. stepped inside a cigar store and grabbed the umbrella. एका सिगार स्टोअरमध्ये तो जातो आणि एका कुठल्या तरी व्यक्तीची अंब्रेला, छत्री तो ग्रॅब करतो म्हणजे बडकावतो. डिस्क्राईब द ॲटमॉस्फिअर व्हेन सोफी रीच नियर द चर्च. सोफी चर्च जवळ गेल्यानंतर तिथलं ॲटमॉस्फिअर कसं आहे डिस्क्राईब करा. ए. अ सॉफ्ट लाईट ग्लोड थ्रू द व्हायलेट स्टेन विंडो. व्हायलेट असणाऱ्या विंडोमधून एक सॉफ्ट लाईट ग्लो करत असतो. बी. An organist loitered over the keys which produced the sweet music. कुठला तरी कलाकार कुठल्या तरी म्युझिक इन्स्ट्रुमेंटवर आपले हात चालवत असतो आणि त्यामधून एक स्वीट म्युझिक निघते. सी. द मून वॉज अबोव फुल अँड रेडियंट, व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन्स वेअर फ्यू. आकाशामध्ये पूर्ण चंद्र होता, तो ब्राईट होता, रेडियंट, आणि व्हेकल्स आणि पेडेस्ट्रियन वेअर फ्यू म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची आणि वाहनांची संख्या कमी होती. डी. स्पॅरोज ट्विटर्ड स्लिपिली इन द ईव्ज. पक्षी आपापल्या घरट्यांमध्ये झोपण्याच्या तयारीमध्ये होते, अतिशय मंद आवाजामध्ये ते ट्विटरिंग करत होते. ई. द ग्लिटर अँड द टर्मॉईल वॉज फॅन्ट. त्या ठिकाणी झगमगाट आणि गोंधळ फार कमी होता. एफ. इट वॉज अन ओल्ड फॅशन चर्च स्प्रेड हिअर अँड देअर. ते एका जुन्या प्रकारचं चर्च होतं आणि इकडे तिकडे पसरलेलं होतं. तर असं होतं तिथलं वातावरण. रीड द स्टोरी अँड मॅच द इन्सिडेंट्स गिवन इन कॉलम ए विथ द कन्सिक्वेन्सेस गिवन इन कॉलम बी. ए कॉलममध्ये आपल्याला काही इन्सिडेंट्स दिलेले आहे. जे इन्सिडेंट्स आहे त्याचा परिणाम बी कॉलममध्ये दिलेला आहे, तो आपल्याला मॅच करायचा आहे. पहिलं, सोफी ट्राईड टू एंटर अ कॅफे. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स ऑफ द हेड वेटर टर्न हिम अराउंड. जसा सोफी त्या कॅफेमध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करतो, मजबूत हात असलेले वेटर्स त्याला मागे वळवतात. 2. सोफी ब्रोक अ ग्लास विंडो. द कॉप रॅन आफ्टर अनदर मॅन. ज्यावेळेला सोफी ग्लास विंडो ब्रोक करतो त्यावेळेला तो कॉप त्याला न पकडता दुसऱ्याच एका व्यक्तीच्या मागे धावतो. 3. 2 वेटर्स पीच सोफी ऑन द कॅलस पेवमेंट. 2 वेटरने त्याला कॅलस पेवमेंटवर फेकलं. त्यानंतर ही स्टूड अप स्लोली बीटिंग द डस्ट फ्रॉम हिज क्लॉथ्स. हा आहे कन्सिक्वेन्स. 4. सोफी हर्ड द अँथम बिंग प्लेड इन द चर्च. सोफीने आता अँथम ऐकली. त्यानंतर सडनली अ वंडरफुल चेंज केम इन हिज हार्ट. आणि त्यानंतर त्याच्या हृदयामध्ये वेगळ्याच प्रकारचं परिवर्तन झालं. 5. कॉप अरेस्ट फॉर हँगिंग अराउंड. आता त्या पोलिसाने त्याला पकडलं कशाबद्दल, तर तो त्या चर्चच्या अवतीभोवती हँगिंग करत होता, भटकत होता म्हणून. परिणाम असा झाला,
ड्रीम ऑफ टर्निंग अराउंड इन लाईफ वॉज सॅटर्ड. आणि सोफीचं जे स्वप्न होतं की जीवनामध्ये आता काहीतरी परिवर्तन करायचं, ते या ठिकाणी सॅटर्ड म्हणजे उद्ध्वस्त झालं. गिव्ह रिझन्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग. आता खाली काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत, त्याचं कारण आपल्याला लिहायचं आहे. पहिलं, सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ. सोफीमध्ये आत्मविश्वास होता. बिकॉज ही वॉज 7, कारण त्याने दाढी केली होती. अँड हॅड अ ट्रिम कोट, त्याच्याकडे फार छान असा कोट होता. अँड ब्लॅक बुक, आणि त्यासोबतच त्याच्याकडे एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट होतं. बी, द हेड वेटर ऑफ द लक्झरियस कॅफे डिड नॉट अलाउ सोफी टू एंटर. आता लक्झरियस कॅफेच्या वेटरने सोफीला एंटर करू दिलं नाही. बिकॉज ऑफ हिज स्टॅटर्ड ट्राउझर्स, कारण त्याचा ट्राउझर्स म्हणजे पॅन्ट हा फाटलेला होता. अँड डिकेडंट शूज, त्याचे शूज पण डिकेडंट झालेले होते, वर्नआउट झालेले होते, खराब झालेले होते म्हणून. सी, द कॉप डिड नॉट अरेस्ट सोफी फॉर ब्रेकिंग द ग्लास विंडो बिकॉज ही थॉट मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. त्या पोलिसाने सोफीला ती खिडकी फोडली म्हणून त्याला अरेस्ट केलं नाही, कारण त्या पोलिसाला वाटलं की जे लोक असं कृत्य करतात ते लोक पळून जातात, पोलिसासमोर उभे राहत नाही, पोलिसांसोबत बोलत नाही, चर्चा करत नाही, म्हणून पोलिसाने त्याला अरेस्ट केलं नाही. डी, द कॉप डिड नॉट अरेस्ट सोफी फॉर शाउटिंग अँड डान्सिंग बिकॉज द कॉप कन्सिडर्ड सोफी अ कॉलेज स्टुडंट हू हॅड गॉट पुअर मार्क्स अँड हेन्स शाउटिंग अँड एलिंग. The cop had instructions to let them shout and dance and not to arrest them if they are not causing any harm. आता ज्यावेळेला सोफी एका पोलिसासमोर शाउटिंग करत होता, गिब्बेरिश बोलत होता, ड्रंकनसारखा वागत होता, त्यावेळेला त्या पोलिसाने त्याला अरेस्ट याच्यासाठी केलं नाही, कारण त्या पोलिसाला वरून आदेश होते. त्याला सांगण्यात आलं होतं की काही असे स्टुडंट्स आहे ज्यांना त्यांच्या कॉलेजमध्ये फार पुअर्स मार्क्स मिळालेले आहे आणि त्यामुळे ते असं वर्तन करू शकतात, म्हणून त्यांना अरेस्ट करू नका, जर ते लोकांना कुठलीही इजा पोचवत नसतील तर. पिक आउट द लाईन्स फ्रॉम द टेक्स्ट विच शो दॅट. पहिलं आहे, सोफी वॉन्ट्स टू एंटर द कॅफे फॉर 2 रिझन्स. 2 कारणासाठी सोफीला त्या कॅफेमध्ये एंटर करायचं होतं. तर त्याचे 2 कारण आहेत. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड, सक्सेस वुड बी हिज. जर तो त्या कॅफेमध्ये एंटर करतो तर त्याचा पहिला उद्देश सफल होईल की त्याला भूक लागलेली आहे, त्यामुळे तो जेवण करणार. आणि दुसरा उद्देश सफल होईल, जेवण केल्यानंतर त्याच्याकडे पैसे नसणार आणि म्हणून हॉटेल मॅनेजमेंट पोलिसाला बोलवतील आणि सोफीला पोलिसांच्या ताब्यात देतील. आणि अशा प्रकारे सोफीला तुरुंगात जायचंच आहे, कारण थंडीचे दिवस आहे, त्याला थंडीपासून वाचायचं आहे. तर दोन्हीही त्याचे उद्देश सफल होत आहेत, ते दिसत आहेत या लाईनमधून. बी, सोफी वॉज अफ्रेड दॅट ही वोंट बी एबल टू एंटर द प्रिझन. आता सोफी घाबरला होता, त्याला असं वाटलं होतं की आता तो कधीच तुरुंगामध्ये एंटर करू शकणार नाही. तर ही भीती दाखविणारी लाईन आहे. सोफी वॉज सीज्ड विथ अ सडन फिअर दॅट सम ड्रेडफुल एन्चॉन्टमेंट हॅड रेंडर्ड हिम इम्युन टू अरेस्ट. तर या लाईनमध्ये त्याची भीती दर्शवलेली आहे की त्याला असं वाटलं की कुठल्या तरी एन्चॉन्टमेंट म्हणजे कुणीतरी त्याच्यावर जादू केली आणि त्यामुळे त्याला एक शक्ती मिळाली. त्या शक्तीमुळे त्याला आता कोणीच अरेस्ट करू शकणार नाही आणि आता तो कधीच तुरुंगात जाऊ शकणार नाही. सी, सोफी वॉज नॉट कॉड बाय द कॉप फॉर थ्रोविंग स्टोन्स ॲट द ग्लास. आता सोफीला त्या पोलिसाने दुकानाचा काच फोडला म्हणून सुद्धा अरेस्ट केलं नाही, हे दर्शविलेलं आहे. द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्ल्यू या लाईनमधून. डी, सोफी ॲक्च्युअली डिड नॉट वॉन्ट द अम्ब्रेला. खरं जर पाहिलं तर सोफीला ती अम्ब्रेला पाहिजेच नव्हती. हे कशामधून दिसून येतं तर हे 2 ठिकाणी आपल्याला दिसून येईल. पहिलं, सोफी वॉक्ड ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रूव्हमेंट. ही हर्ल द अम्ब्रेला अँग्रीली इन टू ॲन एक्स्कवेशन. तर रागारागाने सोफीने ती अम्ब्रेला एक्स्कवेशन म्हणजे खड्ड्यामध्ये फेकली होती. रोड बनवण्याचं काम चालू होतं आणि त्या ठिकाणी खड्डे पडले होते.
तर त्याने ती फेकून दिली. आता त्याला जर खरंच ती पाहिजे असती तर त्यानं फेकून दिली नसती. आणि दुसऱ्या लाईनमध्ये दिसून येतं, वेल व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन, आय टूक इट युअर अम्ब्रेला, व्हाय डोंट यू कॉल अ कॉप. तर ज्यावेळेला सोपी त्या माणसाची अम्ब्रेला घेतो तेव्हा त्याला म्हणतो की तू पोलिसाला का बोलवत नाही. म्हणजे सोपीला त्या अम्ब्रेलामध्ये बिलकुलच इंटरेस्ट नसतो. तर त्याला वाटते की या अम्ब्रेला मॅनने पोलिसाला बोलवावं आणि मला पोलिसाच्या ताब्यात द्यावं, जेणेकरून मी तुरुंगात जाऊ शकेल आणि थंडीपासून माझं रक्षण करू शकेल. ई लिसनिंग टू द अँथम सोपी रिमेंबर्ड हिज गुड ओल्ड डेज. अँथमला ऐकल्यानंतर सोपीला त्याच्या आयुष्यातील जुने दिवस आठवले. तर हे दिसून येतं आपल्याला या लाईन्समधून. अँड द अँथम दॅट द ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंटेड सोपी टू द आयरन फेन्स, फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज व्हेन हिज लाईफ कंटेन such things as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and colors. तर या लाईन्समधून सोपीचं पूर्वीचं जीवन कसं होतं, त्याच्या जीवनामध्ये त्याचे मित्र, आई वडील, ॲम्बिशन्स सर्व काही ठीकठाक होतं हे दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन, ही वूड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. तो आता स्वतःला पुन्हा एकदा मानव बनवू इच्छितो. द वर्ड मॅन इन द सेंटेन्स मीन. या वाक्यामध्ये मॅन या शब्दाचा अर्थ काय. तर मॅन म्हणजे माणूस असा एवढा अर्थ नाही. तर मॅनचा अर्थ आहे अ पर्सन ऑफ सेल्फ रिस्पेक्ट. त्याला आता असं जीवन जगायचं आहे, असा माणूस बनायचा आहे की त्या जीवनामध्ये सेल्फ रिस्पेक्ट असेल. कारण तो आतापर्यंत जे लाईफ जगत आलेला आहे ते कसं आहे, टिल नाऊ ही वॉज लिव्हिंग अ लाईफ ऑफ ॲन ॲनिमल. तो आता एका प्राण्याप्रमाणे जीवन जगत आहे. ज्याप्रमाणे प्राण्यांना सेल्फ रिस्पेक्ट नसतो तसं तो जीवन जगत आहे. विदाऊट होप, कुठलीही आशा नाही. डिझायर फॉर गुड फॉर्च्यून, चांगल्या भविष्यासाठी कुठलंही त्याच्याकडे डिझायर नाही, इच्छाशक्ती नाही. अँड नो सेल्फ रिस्पेक्ट, त्याला कुठलाही रिस्पेक्ट नाही, आत्मसन्मान नाही. त्याचा वारंवार अपमान होतो. तो क्रिमिनल बॅकग्राऊंडचा आहे. तर आता त्याला हे सर्व सोडून द्यायचं आहे आणि म्हणून तो म्हणतो की ही वूड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. पुन्हा आता मी स्वतःला मानव बनवू इच्छित आहे. सोपीज अर्लियर लाईफ वॉज मच डिफरंट फ्रॉम हिज प्रेझेंट लाईफ. सोपीचं पूर्वीचं जीवन आणि आजचं जीवन यामध्ये बराचसा फरक आहे. कंप्लीट द टेबल टू शो धिस कॉन्ट्रास्ट. आता आपल्याला टेबल कंप्लीट करायचं आहे. हा विरोधाभास आपल्याला दाखवायचा आहे. वन इज डन फॉर यू. एक तुमच्यासाठी केलेला आहे. ए, पूर्वीच्या जीवनामध्ये अर्लियर लाईफ कंटेंट फ्रेंड्स अँड रोजेस. पूर्वीचं जीवन त्याचं समाधानी होतं, त्यामध्ये फ्रेंड्स आणि रोजेसचा समावेश होता. तर प्रेझेंट लाईफ कसं आहे, अनवर्दी डिझायर्स. त्याच्या ज्या इच्छा आहे त्या कशा आहे, अनवर्दी म्हणजे वाईट इच्छा आहे. म्हणजे जसं की त्याला तुरुंगात जावंसं वाटतं. आता पाहूया काही कॉन्ट्रास्ट त्याचं पूर्वीचं जीवन आणि आताचं जीवन. अर्लियर लाईफ, मदर, ॲम्बिशन्स, इमॅक्युलेट थॉट्स अँड कॉलर्स. त्याच्या पूर्वीच्या जीवनामध्ये त्याची आई त्याच्यासोबत होती. त्याच्या ॲम्बिशन्स, महत्त्वाकांक्षा, इमॅक्युलेट थॉट्स म्हणजे चांगले विचार, चांगले कपडे. त्यानंतर रिस्पेक्टफुल लाईफ, त्याचं जीवन हे रिस्पेक्टफुल होतं, सेफ होतं. त्याला घर होतं, हाय ड्रीम्स होते, त्याचे मोठे स्वप्न होते. अ लाईफ ऑफ ह्युमन बिंग्स. आणि त्यावेळेला त्याचं जीवन एका मानवाप्रमाणे होतं. पण आजची कंडिशन कशी आहे. बी, क्रिमिनल बॅकग्राऊंड, नो होप ऑफ गुड फॉर्च्यून. त्याला आता भविष्याची कुठलीही आशा नाही. त्याचं बॅकग्राऊंड पण क्रिमिनल आहे. लाईफ ऑफ ॲन ॲनिमल, तो एका प्राण्याप्रमाणे जीवन जगत आहे. लाईफ ऑफ डिसरिगार्ड, उपेक्षित जीवन जगतो, त्याचा कुठेही सन्मान होत नाही. हेट्रेड, ह्युमिलिएशन, त्याच्या लाईफमध्ये हेट्रेड आहे, तिरस्कार आणि ह्युमिलिएशन आहे, अपमान आहे. डिझायर ऑफ बिईंग इम्प्रिझन्ड, आणि त्याची एक इच्छा आहे की त्याला तुरुंगवास व्हावा. तर असा आहे त्याच्या जीवनातील कॉन्ट्रास्ट. आफ्टर लिसनिंग टू द स्वीट अँड सोलेम ऑर्गन नोट्स, सोपी डिसाइड्स टू. चर्चमधील स्वीट आणि सोलेम ऑर्गन नोट्स म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटवर जे म्युझिक वाजवल्या जात होतं ते ऐकल्यानंतर सोपी काही गोष्टी ठरवतो. पहिली, कॉन्कर ओव्हर द इव्हिल, वाईटावर आता त्याला विजय प्राप्त करायचा आहे. रिसरेक्ट म्हणजे त्याला त्याच्या जीवनाची नव्याने सुरुवात करायची आहे. रिसरेक्ट हिज ओल्ड ईगर ॲम्बिशन्स,
त्याला त्याच्या ज्या जुन्या काही ईगर ॲम्बिशन्स होत्या, महत्त्वाकांक्षा होत्या, त्याला पूर्ण करायच्या आहे. अँड परस्यू, त्या ॲम्बिशनचा त्याला पाठलाग करायचा आहे, त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. विदाऊट फाल्टरिंग, कुठलीही चूक न करता. यासोबतच ही डिसाइड्स टू वर्क हार्ड अँड इन सर्च ऑफ जॉब ही वूड गो टू डिस्ट्रिक्ट प्लेस टुमारो. आणि आता तो ठरवतो की मला आता चांगलं जीवन जगायचं आहे, म्हणून कामाच्या शोधात तो उद्या जिल्ह्याच्या ठिकाणीसुद्धा जाणार आहे आणि स्वतःसाठी कुठलं तरी काम पण पाहणार आहे. राईट अँड इन्सिडेंट इन विच यू डीड समथिंग रॉंग. आता तुमच्या आयुष्यामधला असा कुठला तरी इन्सिडेंट, कुठली घटना सांगा की त्यामध्ये तुम्ही काहीतरी चूक केलेली आहे. अँड रिपेंटेड, आणि त्यासाठी तुम्ही रिपेंट केलेला आहे, पश्चाताप केलेला आहे. गिव्ह रिझन्स. आता पहिला इन्सिडेंट, वन ऑफ माय क्लोज फ्रेंड्स टूक इल अँड कॉट अ बेड फॉर लाँग टाईम. माझा एक अतिशय जवळचा मित्र तो आजारी पडला आणि त्याने आता बिछाना पकडला. बीइंग पुअर हिज फॅमिली कुड नॉट मेडिकेट हिम प्रॉपरली. त्याचे आईवडील गरीब असल्यामुळे ते त्याची फार चांगली काळजी घेऊ शकले नाही, त्याला दवाखाना करू शकले नाही. आय हॅड डिसाईड टू टेक हिम टू अ गुड हॉस्पिटल बट आय गॉट लेट अँड ही फास्ट अवे. मी ठरवलं होतं की त्याला कुठल्या तरी दवाखान्यामध्ये मी घेऊन जाणार आणि त्याला बरं करणार, परंतु हे करण्यामध्ये मी लेट झालो आणि तो मरण पावला. आय फील अशेम्ड अँड रिग्रेटेड. मला खरंच फार वाईट वाटलं आणि पश्चाताप पण झाला. इफ आय हॅड हेल्प हिम ही वूड हॅव सर्वाइव्ड. जर मी त्याला मदत केली असती तर तो कदाचित आज जिवंत असता. माय निग्लिजन्स अँड हिज फेट किल्ड हिम. माझ्या दुर्लक्षामुळे आणि त्याच्या नशिबाने तो आज या जगात नाही. एक दुसरा प्रसंग, व्हेन आय वॉज यंग आय यूज टू हिट इनोसंट शॅमेलियॉन्स अँड स्पॅरो बाय स्पेल्टिंग स्टोन्स. लहान असताना मी शॅमेलियॉन्स म्हणजे सरड्यांना आणि स्पॅरोजला दगड मारून टाकायचो. दॅट टाईम आय फेल्ट हॅपी बट टुडे आय फील अशेम्ड ऑफ माय इनह्युमन अँड क्रुएल ॲक्ट. त्यावेळेला मला फार आनंद होतही असेल, परंतु आज मला त्या गोष्टीचं फार वाईट वाटतं, पश्चाताप पण होतो की मी असं अमानवी कृत्य करत होतो, क्रुएल ॲक्ट करत होतो. टुडे आय लव्ह देम ऑल, आय प्रोव्हाइड देम फूड अँड नेवर हर्ट देम. आज मात्र मी त्यांची काळजी करतो, त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांना अन्न देतो, पाणी देतो, त्यांना कधीही दुखापत करत नाही. आय प्रोटेक्ट देअर नेस्ट ऑर शेल्टर्स ॲज पॉसिबल. आणि माझ्याच्याने जेवढे शक्य होईल तेवढं मी त्यांचं घरटं, त्यांचे शेल्टर्स, यांना कुठलाही धोका माझ्याच्याने होणार नाही याची काळजी घेतो आणि त्यांचं माझ्याकडून जे काही रक्षण करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो. O. Henry has used different words to indicate prison where Sophie wants to reach. Make a list of those words. O. Henry यांनी या पाठामध्ये प्रिझनसाठी वेगवेगळे शब्द वापरलेले आहे. तुरुंगासाठी वापरण्यात येणाऱ्या त्या वेगवेगळ्या शब्दांची लिस्ट बनवायची आहे. पहिला शब्द विंटर आयलँड. तुरुंगासाठी ओ हेनरी यांनी वापरलेला शब्द आहे विंटर आयलँड. त्यानंतर कोवेटेड आयलँड म्हणजे डिझायर्ड आयलँड. आर्केडिया म्हणजे एक स्वर्ग, खेड्यातला एक स्वर्ग. लिंबो हा सुद्धा शब्द वापरलेला आहे. लिंबो म्हणजे अ बॉर्डर लाईन टू एंटर इन टू हेवन ऑर इन टू हेल. तर विंटर आयलँड, कोवेटेड आयलँड, आर्केडिया, लिंबो अशा प्रकारच्या शब्दांचा प्रिझनसाठी, तुरुंगासाठी वापर करण्यात आलेला आहे. फाइंड आउट द वर्ड्स यूज्ड फॉर द डिग्रेडेड स्टेट ऑफ सोपी. या पाठामध्ये सोपी हे जे कॅरेक्टर आहे ते मॉरली डिग्रेडेड आहे, म्हणजे नैतिकदृष्ट्या अधपतन झालेलं असं एक चरित्र आहे. तर त्याचं जे डिग्रेडेशन दाखवणारे काही वर्ड्स आहेत ते आहेत अनवर्दी डिझायर्स. त्याच्या ज्या इच्छा होत्या त्या अनवर्दी होत्या, म्हणजे फारच वाईट, म्हणजे जसं त्याला तुरुंगात जावं असं वाटत होतं. ही इच्छा कशी आहे? अनवर्दी. डेड होप्स, त्याला कुठल्याही आशा नव्हत्या, सर्व त्याच्या आशा ह्या संपलेल्या होत्या, मृत पावल्या होत्या. व्रेक्ट फॅकल्टीज, त्याच्याकडे कुठलीही चांगली ॲबिलिटी नव्हती, सगळ्या काही ॲबिलिटीज त्याच्या मोडक्या तोडक्या होत्या, व्रेक्ट होत्या. बेस मोटिव्स, त्याचे जे मोटिव्स होते, उद्देश होते ते सुद्धा बेस म्हणजे फारच लहान, क्षुल्लक अशा स्वरूपाचे होते. त्यासोबतच क्रिमिनल बॅकग्राऊंड, त्याचं बॅकग्राऊंड पण क्रिमिनल स्वरूपाचं होतं.
So these words show degraded state of Sophie or morally degradation of Sophie. The specific meaning of word anthem in the content of the stories. आता अँथम या शब्दाचा या कथेच्या या स्टोरीच्या आधारे जो काही अर्थ आहे तो असा आहे, अ राउझिंग सॉन्ग म्हणजे मनुष्याला स्वतःच्या जीवनामध्ये उंचावणारं असं एक सॉन्ग गाणं किंवा प्रेयर प्रार्थना, किंवा ॲन अपलिफ्टिंग सॉन्ग म्हणजे मनुष्याला स्वतःच्या जीवनामध्ये अपलिफ्ट करणारं गाणं किंवा प्रार्थना. म्हणजेच काय तर अँथम म्हणजे असं गाणं किंवा अशी प्रार्थना जी माणसाला आत्मोन्नतीच्या दिशेने घेऊन जाते. कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू निगेटिव्ह विदाउट चेंजिंग देअर मिनिंग. आता खाली काही वाक्य दिलेले आहे, त्यांचं निगेटिव्ह करायचं आहे विदाउट चेंजिंग देअर मिनिंग, त्यांचं मिनिंग न बदलता. पहिलं, द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोपी इवन ॲज अ क्ल्यू. तर हे वाक्य निगेटिव्ह होईल. द पोलिसमॅन डिड नॉट ॲग्री टू ॲक्सेप्ट सोपी इवन ॲज अ क्ल्यू. निगेटिव्ह करताना रिफ्यूजचा अपोजिट वर्ड आपण ॲग्री घेतला आणि त्याला आपण डिड नॉट म्हणजे निगेटिव्ह केलं. बी, सोफी ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल. याचं निगेटिव्ह होईल सोफी डिड नॉट ड्रिफ्ट अलॉंग ट्वाईस सक्सेसफुल. तर या ठिकाणी ड्रिफ्टेडला डिड नॉट ड्रिफ्ट करून सक्सेसफुल हा अनसक्सेसफुलच्या अपोजिट वर्ड्स घ्यायचा आहे. सी, सोफी स्टॉप्ड हिज अनविलिंग रॅकेट. सोफी डिड नॉट कंटिन्यू हिज अनविलिंग रॅकेट. डी, द आयलँड सीम्ड व्हेरी फार अवे. याचं निगेटिव्ह होईल द आयलँड डिड नॉट सीम क्लोजर. ई, द आयलँड सीम्ड ॲन अनअटेनेबल आर्केडिया. याचं निगेटिव्ह होईल द आयलँड डिड नॉट सीम ॲन अटेनेबल आर्केडिया. कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू अफर्मेटिव्ह विदाउट चेंजिंग देअर मिनिंग्स. काही निगेटिव्ह सेंटेन्सचं आपल्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये रूपांतर करायचं आहे. पहिलं, मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. जे लोक खिडक्या तोडतात ते लोक पोलिसांसोबत बोलायसाठी थांबत नाही. म्हणजेच काय तर मेन हू स्मॅश विंडोज प्रिफर टू फ्ली अवे म्हणजे ते लोक पडून जातात रॅदर दॅन टू रिमेन टू चॅट विथ द पोलीस. पोलिसांसोबत बोलण्यापेक्षा ते लोक पडून जातात, म्हणजेच दे डू नॉट रिमेन टू चॅट. यालाच अफर्मेटिव्ह दे फ्ली अवे. दुसरं, व्हाय डोंट यू कॉल अ कॉप. तुम्ही पोलिसाला का बोलवत नाही. याचं होईल यू शूड कॉल अ कॉप. तुम्ही पोलिसाला बोलवायला पाहिजे. सी, ऑन द अपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. रोडच्या बाजूला दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी एक असं रेस्टॉरंट होतं, त्या ठिकाणी नो ग्रेट प्रिटेन्शन्स फार काही मोठी सोंगढोंग त्या ठिकाणी केल्या जात नव्हती. म्हणजेच काय ऑन द अपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ स्मॉल प्रिटेन्शन्स. नो ग्रेट प्रिटेन्शन्स हे काढून टाकून आपण त्या ठिकाणी टाकू स्मॉल प्रिटेन्शन्स. नो या शब्दानं वरील वाक्य झालं निगेटिव्ह, नो काढल्यामुळं खालील वाक्य होईल अफर्मेटिव्ह. डी, नॉयझी बट नो हार्म. नो हार्म म्हणजे कुठलीही दुखापत किंवा कुणाला कुठलीही इजा न करणे. नो या शब्दामुळे वरील वाक्य झालं निगेटिव्ह. आता नो हार्म म्हणजेच हार्मलेस. जर आपण नो हार्मच्या ऐवजी हार्मलेस टाकलं तर हे वाक्य होईल नॉयझी बट हार्मलेस. तर खालील वाक्य होईल अफर्मेटिव्ह. ई, दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नो हार्म. ते लोक त्याला राजा समजायचे की जो कधीच कुठलं हार्म करू शकत नाही, कुणाला काहीही दुखापत करू शकत नाही. नो हार्म. तर अफर्मेटिव्ह करताना आपण करू दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू ऑल राईट. नो हार्मच्या ऐवजी आपण ऑल राईट जर टाकलं तर नो हार्मचा जो अर्थ आहे तोच अर्थ ऑल राईटमध्ये राहतो. नो हार्म म्हणजे असा राजा की तो कोणाला कुठलीही दुखापत करत नाही. खालील वाक्यामध्ये असा राजा की तो सर्व काही चांगलंच करतो, म्हणजेच कुणाला कुठलीच दुखापत करत नाही.
फॉरगिव्हनेस इज ऑफन बेटर दॅन पनिशमेंट. म्हणजे एखाद्याला शिक्षा करण्यापेक्षा जर त्याला माफ केलं तर ते बेटर राहील. राईट टू पॅरेग्राफ्स, वन फॉर अँड अनादर अगेन्स्ट दिस नोशन. एक पॅरेग्राफ या कल्पनेच्या समर्थनात लिहायचा आहे आणि दुसरा त्याच्या अगेन्स्ट विरोधामध्ये. तर आता पाहूया पहिला पॅरेग्राफ. इट इज सेड दॅट फॉरगिव्हनेस इज अन ऑर्नमेंट ऑफ ब्रेव. असं म्हटलं जातं की फॉरगिव्हनेस म्हणजे क्षमा हा शूरांचा दागिना आहे, ऑर्नमेंट आहे. फॉरगिव्हनेस इज द बेटर रिवेंज दॅन द रिअल रिवेंज. फॉरगिव्हनेस हा बेटर रिवेंज असतो दॅन द रिअल रिवेंज, खऱ्या बदल्यापेक्षाही. मोस्ट ऑफ द ऑफेन्सिव्ह ॲक्ट्स आर फॉरगिवेबल ॲज दे आर डन अननोविंगली अँड वी मस्ट फॉरगिव्ह देम. जे काही ॲक्ट्स असतात जे ऑफेन्सिव्ह वाटतात आपल्याला, पण ते फॉरगिवेबल असतात कारण ते अजाणतेपणी म्हणजे अननोविंगली घडतात आणि म्हणून आपण त्यांना फॉरगिव्ह केलं पाहिजे. दो सम पीपल हार्म अस. जरी काही लोक आपल्याला त्रास देत असतील, हार्म करत असतील, मॉरली ऑर फिजिकली, शारीरिक त्रास किंवा मानसिक त्रास देत असतील, दे शुड बी फॉरगिव्हन वन्स. त्यांना एकदा आपण नक्कीच माफ केलं पाहिजे. कन्सिडरिंग धिस अ चान्स टू रिफॉर्म ऑर मेंट देअर बिहेवियर्स. असं आपण समजूया की चला हा त्यांना दिलेला आपण एक चान्स आहे त्यांचं वर्तन सुधारण्यासाठी. फॉरगिव्हनेस मे ब्रिंग पॉझिटिव्ह चेंजेस इन द माइंड्स ऑफ ऑफेंडर्स. आता फॉरगिव्हनेसमुळं काय होईल तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये, जो काही ऑफेंडर आहे, हल्ला करणारा आहे, त्याच्या मनामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होतील, तो सुधारेल. अँड दे डू नॉट कॉज एनी हार्म देअर आफ्टर. आणि त्यानंतर तो आपल्याला कधीही त्रास देणार नाही, कुठलाही फिजिकली किंवा मॉरली अटॅक आपल्यावर करणार नाही, अशी आपण आशा बाळगायला काही हरकत नाही. आणि म्हणूनच नोविंगली अननोविंगली काही ॲक्ट्स होत असतात, तर तशा ऑफेन्सेसला आपण बऱ्याचदा माफच केलं पाहिजे, फॉरगिव्ह केलं पाहिजे. आता दुसरा पॅरेग्राफ या कल्पनेच्या विरोधात. समटाइम्स अवर फॉरगिव्हनेस इज कन्सिडर्ड अवर कॉवर्डाइज बाय सम व्हिम्सिकल ऑफेंडर्स. आता असे काही मूर्ख ऑफेंडर्स असतात की त्यांना असं वाटते की फॉरगिव्हनेस हा कॉवर्डाइस आहे. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्याला फॉरगिव्ह करतो म्हणजे तो आपल्याला भितो, तो भित्रा आहे, असंही बऱ्याचशा जणांना वाटते. अँड दे ट्राय टू हार्म अस अगेन. आणि म्हणून ते आपल्याला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करतात. अगेन अँड अगेन, वारंवार ते आपल्याला त्रास देतात. धिस मे लीड अस टू ग्रेट डिस्ट्रेस अँड लॉस. जर असंच होत राहिलं तर ते आपल्यासाठी फार घातक ठरू शकते. ते आपल्याला मानसिक नैराश्य देऊ शकते आणि आपलं फार मोठं नुकसान पण करू शकते. सो इन सच केसेस वी मस्ट ॲक्ट इन रिव्हर्स ॲज अर्ली ॲज पॉसिबल. तर अशा केसेसमध्ये आपण पण रिव्हर्स ॲक्ट केलं पाहिजे, म्हणजे टिट फॉर टॅट ॲक्ट केलं पाहिजे. तो जर आपल्यावर अटॅक करत असेल तर तशाच प्रकारचा अटॅक आपण पण केला पाहिजे. अँड समटाईम्स मस्ट टेक रिवेंज. आणि बऱ्याचदा किंवा कधीकधी आपण बदलासुद्धा घेतला पाहिजे, बट इन अ लिमिट. पण तो बदला हा एका मर्यादेमध्ये असला पाहिजे. अवर फॉरगिव्हिंग नेचर शुड नॉट बिकम विकनेस ऑफ अवर पर्सनॅलिटी. आणि जर आपण वारंवार एखाद्या व्यक्तीला किंवा अनेक व्यक्तींना जर आपण माफच करत राहिलो तर लोकांमध्ये असा भ्रम निर्माण होऊ शकतो की हा व्यक्ती कमजोर आहे आणि आपली पर्सनॅलिटी कमजोर व्यक्ती म्हणून उदयास येऊ नये किंवा आपल्याला लोकांनी कमजोर व्यक्ती म्हणून म्हणू नये. तर याचीही आपण काळजी घ्यावी. आणि म्हणूनच प्रत्येकच वेळेला फॉरगिव्ह करणे हे आपल्या हिताचे राहू शकणार नाही. पुढचा प्रश्न. यू आर द क्लास रिप्रेझेंटेटिव्ह अँड यू हॅव बीन आस्क्ड बाय द प्रिन्सिपल टू कंडक्ट अन इंटरव्ह्यू ऑफ वन ऑफ अ कॉप. फ्रेम 8 to 10 questions with the help of the following points. Give introduction and conclusion. आता तुम्ही क्लासचे रिप्रेझेंटेटिव्ह आहात आणि तुमच्या प्रिन्सिपलनं तुम्हाला एका पोलिसाचा इंटरव्ह्यू घ्यायला सांगितलेला आहे. तर तुम्हाला आता 8 ते 10 प्रश्नांची एक यादी या ठिकाणी तयार करायची आहे. खाली काही पॉईंट्स दिलेले आहेत, त्यांचा आपल्याला वापर करायचा आहे. पॉईंट्स आहेत: रिझन्स ऑफ जॉईनिंग द डिपार्टमेंट, स्पेशल ट्रेनिंग्स, डेव्हलपिंग द स्किल टू आयडेंटिफाय अँड लोकेट क्रिमिनल्स, डीलिंग विथ क्रिमिनल्स, अचिव्हमेंट्स अँड अवॉर्ड्स. तर या ठिकाणी या मुद्द्यांच्या आधारे आता आपल्याला प्रश्न विचारायचे आहे. तर आपण आता इंटरव्ह्यूसाठी कोणते प्रश्न विचारले पाहिजे? तर बघा, पहिला प्रश्न, व्हाय डिड यू जॉईन पोलीस डिपार्टमेंट? आपण पोलीस डिपार्टमेंट का जॉईन केलं? दुसरा प्रश्न, व्हेअर डिड यू कम्प्लीट युअर प्रायमरी अँड कॉलेज एज्युकेशन फ्रॉम?
तुम्ही तुमचं प्रायमरी एज्युकेशन त्याचप्रमाणे कॉलेजचं एज्युकेशन कुठून घेतलं? थर्ड क्वेश्चन, व्हॉट प्लॅनिंग इज इसेन्शियल टू द जॉब ऑफ पोलीस? पोलीसच्या जॉबसाठी कुठलं प्री प्लॅनिंग आवश्यक आहे? कुठली पूर्व तयारी आपण केली पाहिजे म्हणजे आपण पोलीस बनू शकतो? चौथा प्रश्न, व्हॉट ट्रेनिंग डू कॉप्स हॅव टू पास थ्रू? पोलीस ट्रेनिंग्समध्ये कोणत्या ट्रेनिंगचा समावेश असतो? कोणती ट्रेनिंग्स तुम्हाला दिली जातात? पाचवा प्रश्न, हाऊ कॅन यू आयडेंटिफाय क्रिमिनल्स इन द क्राऊड? क्राऊडमध्ये सुद्धा आपण क्रिमिनलला ओळखता, तर कसे ओळखता? सहावा प्रश्न, व्हॉट स्किल्स आर डेव्हलप्ड ड्युरिंग ट्रेनिंग पिरियड? आपलं ज्यावेळेला ट्रेनिंग होत असते त्यावेळेला आपल्यामध्ये कोणत्या स्किल्स डेव्हलप केल्या जातात? सेवन्थ क्वेश्चन, हाऊ डू यू डील विथ क्रिमिनल्स? तुम्ही क्रिमिनलसोबत कसे वागता? आठवा प्रश्न, व्हॉट इज थर्ड डिग्री ट्रीटमेंट? आम्ही ऐकलेलं आहे की काहीतरी थर्ड डिग्री अशी ट्रीटमेंट असते, तर ती काय असते? नववा प्रश्न, आर क्रिमिनल्स टॉर्चर्ड इव्हन बाय कॉप? काय क्रिमिनल्सला विनाकारण त्रास दिला जातो? दहावा प्रश्न, हाऊ डू यू फील ॲट द एंड ऑफ द डे? प्रत्येक दिवसाच्या शेवटी आपल्याला कसं वाटतं? दिवसभराचा जॉब केल्यानंतर दिवसभराची आपण जी ड्युटी करता तर त्यानंतर आपल्याला कसं वाटते? तर एक त्या पोलिसाची भावना आपण या प्रश्नामधून विचारू शकतो. आणि एक शेवटचा प्रश्न, व्हॉट आर द अचिव्हमेंट्स अँड अवॉर्ड्स यू वोन इन युअर लाईफ? तर आजपर्यंत आपण जी सेवा केलेली आहे तर आपल्याला कोणते अचिव्हमेंट्स, कोणते रिवॉर्ड, अवॉर्ड काय मिळाले? आपण काय उपलब्धी मिळवली? तर असे प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो. मेक अ लिस्ट ऑफ जॉब्स विच वूड गिव यू अन अपॉर्च्युनिटी टू हेल्प द सोसायटी ऑर सर्व द कंट्री. आता असे काही जॉब्स आहेत, ते जॉब्स करताना आपण जॉब तर करतोच, पण त्यासोबतच आपण समाजाची आणि देशाची सेवा पण करतो. आल्सो मेन्शन द डिफरंट वेज इन विच दे कॅन बी बेनिफिशियल टू द पीपल अँड ऑल्सो द कंट्री. ते समाजासाठी आणि देशासाठी कसे काय हितकारक आहे, कसे बेनिफिशियल आहे, ते पण आपल्याला सांगायचं आहे. तर पाहूया आता असे जॉब्स जे आपल्या समाजासाठी फार फायद्याचे आहे. जसं पोलीस, ज्याप्रमाणे पोलीस आपलं रक्षण करतो त्याचप्रमाणे पोस्टमॅन, टीचर्स, डेंटिस्ट, डॉक्टर्स हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आपलं जॉब करून आपल्या समाजाची सेवा करतात. त्यांच्यासोबतच इलेक्ट्रिशियन, डोमेस्टिक गॅस प्रोव्हायडर, प्लंबर, लॉयर, इंजिनियर, फार्मर्स, स्वीपर, बँक सर्वंट्स, मेंटल हेल्थ काउन्सिलर, मॅरेज ब्युरो पर्सन. तर हे सुद्धा काही वेगवेगळे लोक आहेत जे आपला जॉब करताना आपल्या समाजाची सेवा करण्याची, देशाची सेवा करण्याची संधी या जॉबच्या माध्यमातून या लोकांना मिळते. And the last question is for you. You have to go to your library and read some other stories of O. Henry and find out the answers of this question. So this was the brainstorming activity of the lesson, The Cop and the Anthem, written by William Sidney Poulter, who is known by the name of O. Henry. And I hope you might have understood this brainstorming activity. And students, if you like this video, please share this video to your friends. And if you are new on this channel and if you haven't subscribed my channel yet, please subscribe the channel to get notifications of all the educational videos for standard 10th and 12th. Thank you very much for watching this video.